ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर मग आता इकडे सायली येते आपल्या बेडरूममध्ये आणि अर्जुन मात्र एक सोन्याचा दागिना बघत असतो. तर आता इकडे "वाह! वाह! छान सुगंध" असं म्हणतो आता अर्जुन. कारण आता सायली त्याच्यासाठी कॉफी आणलेली असते. तर मग आता तो कॉफी घेतो आणि म्हणतो, "ही कॉफी पिल्यावर ना मला खूप एनर्जी आल्यासारखी होते. खरं तर या कॉफीने मला एनर्जी येतच नाही. पण तुझ्या ह्या कातिलानं स्माईल आहे ना, तिच्यामुळे मला सगळी एनर्जी येते." असं म्हणतो अर्जुन आता. ही स्माईल तुम्हाला अगदी रोज आणि आयुष्यभर बघायला मिळणार आहे, असं म्हणते आता सायली अर्जुनला. पण आता बायकोचं कौतुक फुरे हां, असं म्हणते ती आता. तिच्या प्रश्नांची आता उत्तर द्या, असं म्हणते ती. ह्या सोन्याच्या दागिन्याबद्दल काही कळलं का? असं विचारते ती आता अर्जुनला. नाही, आज 2 ज्वेलर्स आले होते ऑफिसमध्ये. त्याने चेक करून सांगितलं की हे जे सोनं आहे ते खूप जुनं आहे, असं म्हणतो आता अर्जुन. आणि खूप वर्ष आधी बनवून ठेवलेलं आहे. पण आपल्याला तर वाटलं होतं हे तर साक्षीचा दागिना आहे, असं म्हणते आता सायली अर्जुनला. मला हे कळत नाही आहे, साक्षीचे कपडे तर इतके आधुनिक असतात. मग तिचे हे असे दागिने जुने, असं म्हणते आता सायली. मला पण हाच प्रश्न पडलाय, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इकडे प्रिया खाली असते आणि म्हणते की ह्या सायलीने परत मला घरच्यांसमोर तोंडावर पाडलं ना, पण आता मी गप्प नाही बसणार. चांगलाच जाब विचारते तिला, असं म्हणते प्रिया खाली थांबून. हा खरंच दागिना खूप जुन्या पद्धतीचा आहे सायली, असं म्हणते आता तो दागिना घेऊन. तुम्ही म्हणताय ना, आता मला पटतंय ते, असं म्हणते ती. तरी मला वाटतंय की हा जो दागिना आहे ना, जो तुकडा आहे हा साक्षीचाच असेल, असं म्हणतो आता अर्जुन. कारण तू म्हटली होतीस ना, की असला दागिना तुमच्या आश्रममध्ये कुणाकडेच नव्हता म्हणून. अहो, आमच्या आश्रमामध्ये खरंच कुणाला सोनं परवडणारं नव्हतं, असं म्हणते आता सायली. असे हिरे लावलेले दागिने असा तर विषयच नाही आहे, असं म्हणते आता सायली. तर आता तेवढ्यातच प्रिया चढत पायऱ्या येत असते वरती सायली आणि अर्जुनच्या रूमकडे. म्हणूनच ह्या दागिन्याचं ओरिजिन शोधलं पाहिजे, असं म्हणतो आता अर्जुन. हा दागिना जर साक्षीचा निघाला तर हे प्रूव्ह करता येईल की ती त्या रात्री आश्रमात आली होती. आणि अर्जुन आता हेही म्हणतो की जे लोक आले होते ना आज ज्वेलर्स बघण्यासाठी हा दागिना, तर तेही म्हटले की ह्याचं मेकिंग नॉर्मल नाही आहे. तर मग आता सायली म्हणते, म्हणजे खास कोणीतरी बनवून घेतलंय का असं? असंच वाटतंय, असं म्हणतो अर्जुन. पण कोणी? असं म्हणतो आता अर्जुन. तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि दरवाजा उघडते आता अर्जुन आणि सायलीच्या खोलीचा, आणि सायलीच्या हातात जो दागिना असतो ना तो पडतो. आणि तो दागिना जाऊन आता प्रियाच्या पायाकडेच पडतो. आणि प्रिया तो दागिना बघते सुद्धा. आता प्रिया तो दागिना घेते आणि बघते. तर आता इकडे अर्जुन खूप घाबरलेला असतो. तर आता प्रिया म्हणते, "हे काय आहे?" तर मग आता सायली म्हणते, "हाच तर तो तुमच्या चेनेमधला तुकडा आहे ना," असं म्हणते आता सायली. "तुम्ही माझ्यासाठी जे आणलंय ना चेन, त्याच्यातलं जे तुटलेला तुकडा आहे, मी म्हटले होते ना तुम्हाला हेच आहे तो," असं म्हणते आता सायली. "मी आज जाऊन परत दुकानातून बनवून आणेन पुन्हा," असं म्हणते आता सायली. "राईट, मी तुला जाताना ड्रॉप करतो." "राईट," असं म्हणतो आता अर्जुन. "अहो कशाला, मी जाऊन करून आणीन ना," असं म्हणते आता सायली. "ओके," असं म्हणतो अर्जुन. "तुझं काही काम होतं का गं?" असं म्हणते आता सायली प्रियाला. "मग काय तुमच्या गप्पा ऐकायला आले असं वाटलं का तुला?" असं म्हणते आता प्रिया. "म्हणजे हिला या दागिन्याच्या तुकड्यांवरून काहीही संशय आलेला नाहीये," असं म्हणते आता सायली मनातल्या मनात. "मग इथे का आलीयस तू?" असं म्हणते आता अर्जुन. तर मग आता प्रिया म्हणते, "तुझ्या बायकोला खडसावायला आले मी." "हे बघ सायली, तू मला कितीही घरच्यांसमोर खोटं पाडण्याचा प्रयत्न केलास ना, तरीही तुला या घरात काडीची किंमत मिळणार नाही," असं म्हणते आता प्रिया. "कारण सगळ्यांच्या मर्जीने लग्न करून आणली मी लाडकी सून आहे," असं म्हणते आता प्रिया. "आणि तू दोडकी आहेस, हे कायम लक्षात ठेव," असं म्हणते प्रिया. "व्हॉट्स दोडकी?" असं म्हणतो आता अर्जुन. "दोडकी म्हणजे?" असं म्हणतो आता अर्जुन. "अहो जाऊ द्या ना," असं म्हणते आता सायली. "अहो तुम्ही काय हिच्या बोलण्याचा अर्थ लावताय?" असं म्हणते आता सायली. "ए तू मला हलक्यात घेऊ नको हां," असं म्हणते आता प्रिया सायलीला. "खूप महागात पडेल." "महागात कोणाला पडेल ह्याचा विचार तू करू नकोस प्रिया," असं म्हणते आता सायली. "ह्याचा विचार कर की आपल्या घरातल्यांना आता खऱ्या-खोट्यातला फरक कळायला लागलाय," असं म्हणते सायली. "जेव्हा तुझी खरा रूप सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा तुझी काय हालत होईल ह्याचा विचार कर प्रिया," असं म्हणते आता सायली. "मग तेव्हा लाडकीची दोडकी व्हायला वेळ नाही लागणार," असं म्हणते सायली. "और ये लगा सायली अर्जुन सुभेदार का सिक्सर," असं म्हणतो आता अर्जुन. तेवढ्यातच आता प्रताप म्हणतो, "या या रविराज प्रतिमा या," म्हणतो. आणि हे आता ऐकायला येतं सायलीला आणि ती खूप खुश होते. "रविराज काका प्रतिमा ते आलेत वाटतं, चला जाऊया खाली," असं म्हणते आता सायली. "ते किल्ला तर कशाला इथे तडमडला," असं आता प्रिया मनातल्या मनात म्हणते. "आणि तेही त्या अर्ध्या मेंदूला घेऊन," असं म्हणते प्रिया मनातल्या मनात. "काय झालं, तुला अजून काही ऐकवायचं आहे का?" असं विचारतो आता अर्जुन प्रियाला. की हिच्याकडून अजून काही ऐकून घ्यायचंय, असं म्हणतो आता अर्जुन. "दोन्हीचाही विचार करू नको, तुझे आईबाबा आलेत ना खाली, त्यांचं स्वागत कर," असं म्हणते आता सायली प्रियाला. "का ते आलेल्याचा तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर," असं म्हणते आता सायली. "का होईने, आई बाबा आलेत माझे," असं म्हणत ऍक्टिंग करून हसून दाखवते प्रिया सायलीला. ती किती खुश आहे हे दाखवण्यासाठी. तर मग आता सायली अर्जुन वगैरे सगळेजण खाली जातात आता.
तर आता इकडे रविराज, कॉंग्रॅच्युलेशन्स अस्मिता, तुझ्यामुळे हा क्षण आलाय सुभेदारांच्या घरात, असं म्हणतो तो. तर मग आता प्रतिमा म्हणते, मला तर फक्त कल्पनाने हे सांगितले की तू आली आहेस म्हणून मी तुला भेटायला आलो, असं म्हणते आता प्रतिमा अस्मिताला. पण इथे आल्यावर एवढी आनंदाची बातमी मिळाली, असं म्हणते प्रतिमा. अगं मग बरोबरच आहे, अशी बातमी फोनवर कशाला द्यायची, असं म्हणते आता कल्पना. अस्मिता, तुला जे काही खावं प्यावंसं वाटेल ना, लगेच येऊन मला सांगा, असं म्हणते आता प्रतिमा. हो हो, नक्की सांगेन, हक्काने सांगेन, असं म्हणते आता अस्मिता. इथे तुझी काळजी घ्यायला सायली आहेच म्हणा, असं म्हणते आता प्रतिमा. आई, मी सुद्धा आहे, असं म्हणते आता प्रिया. नाही म्हणजे आता मी काहीही अस्मिताला कमी पडू देणार नाही, असं म्हणते आता प्रिया. पण अस्मिताईची काळजी तर तिची सासूच घेणार आहे, असं म्हणतो आता अश्विन. एक मिनिट, खरी ब्रेकिंग न्यूज तिच्या प्रेग्नन्सीची नाहीच आहे, असं म्हणतो अश्विन आता. ती आता तिची सासरीच असणार आहे आणि अधूनमधून इथे येणार आहे, ही ब्रेकिंग न्यूज आहे, असं म्हणतो आता अश्विन. तर सगळे आता हसायला लागतात हे ऐकून. अरे अर्जुन, कोर्टात येऊन मी तुला भेटणारच होतो, असं म्हणतो आता रविराज अर्जुनला. खूप सुंदर आर्ग्युमेंट केलंस तू, असं म्हणतो रविराज. आणि स्वतःचा मुद्दा तो मांडलासच, पण सरकारी वकिलाचा मुद्दा बरोबर खोडून काढलास, असं म्हणतो आता रविराज अर्जुनला. त्यामुळेच वर्डिक्ट तुझ्या बाजूने लागला, असं म्हणतो रविराज. ऑल थँक्स टू यू सिनियर, तू जर हेल्प केली नसतीस तर हरीशच्या हँडरायटिंगचा रिपोर्ट इतक्या पटकन माझ्या हाती आलाच नसता, असं म्हणतो अर्जुन. आणि ही केस जिंकता आली नसती मला, असं म्हणतो अर्जुन. अरे आपण केस जिंकावी म्हणून मी लागेल ती मदत करणारच होतो, असं म्हणतो आता रविराज. तर आता हे ऐकून सगळा त्रास होतो प्रियाला आणि म्हणतो, आपण केस जिंकणारच होतो असं म्हटलं किल्लेदार, असं म्हणते आता प्रिया. आता अर्जुनला इतकी ऍक्टिव्ह मदत करायला लागलाय हा, असं म्हणते आता प्रिया. नाही नाही नाही, हे खूप डेंजरस आहे, असं म्हणते प्रिया. बरं तुम्ही दोघं साबदारीची खिचडी खाल ना, असं म्हणते आता कल्पना. तर प्रतिमा म्हणते, नाही मला काही नको, असं म्हणते ती. आज भागवत एकादशी आहे ना, माझा निर्जळी उपवास आहे, असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सायली म्हणते, प्रतिमा आता तुम्ही सुद्धा भागवत पौर्णिमाचा असा निर्जळ उपवास करता का, असं म्हणते आता सायली. कारण तिने ठेवला असतो ना, तर तीही विचारते. काल सुमन म्हणाली की उद्या भागवत पौर्णिमा आहे, एकादशी आहे, तर मग मला वाटलं की का निर्जळी उपवास का नाही करायचा, तर मी ठरवलं की निर्जळी उपवास करायचा म्हणून, असं म्हणते आता ही प्रतिमा. अगं सायलीचा सुद्धा निर्जळी उपवासच आहे, असं म्हणतो आता प्रताप. म्हणूनच आम्ही म्हणत असतो ना, तुझ्या आणि सायलीच्या सवयी एकसारख्या आहेत. प्रतिमा, आपण दोघी भागवत पौर्णिमाला एकादशीची चा उपवास करायचो, असं म्हणते आता अन्नपूर्णा आजी प्रतिमाला. तुला अंधुकसं काहीतरी आठवतं का ग, असं म्हणते आता पूर्णाची. तर आता प्रतिमाला काहीच आठवत नाही. मेमरी लॉसच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा असं होतं, असं म्हणतो आता अश्विन. त्यांच्या मेमरीमध्ये बऱ्याच लहान सहान गोष्टी लपून बसलेल्या असतात, असं म्हणतो अश्विन. आणि हे त्यांना सुद्धा ठाऊक नसतं. ह्या उपवासाची सुद्धा अशीच सबकॉन्शियस मेमरी असावी, असं म्हणतो आता अश्विन. अरे पण माझा काही निर्जळ उपवास वगैरे नाहीये बरं का, असं म्हणतो आता रविराज. मी केलेलं सगळं व्यवस्थित खाणार आहे, असं म्हणतो रविराज. तन्वी, तू पण निर्जळ उपवास ठेवलायस की काय, असं म्हणतो आता रविराज. हे फळं वगैरे खाऊन घे, असं म्हणतो आता रविराज. नाही, तिने नाही केला उपवास, असं म्हणते आता पूर्ण आजी. आणि सांगते ती आता रविराजला आणि प्रतिमाला. नाही म्हणजे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण रविराज, आपली तन्वी आता खोटं बोलायला लागली, असं म्हणते पूर्ण आजी. तन्वी, जितक्या लवकर ही सवय सोडता येईल ना, तेवढा लवकर सोडून दे, असं म्हणते आता पूर्णाची तन्वीला, म्हणजेच प्रियाला. म्हणजे तन्वीने आज काय खोटं बोलली, असं म्हणतो आता अश्विन. काय नाही अश्विन भाऊजी, असं म्हणते आता सायली. प्रतिमा त्या तुमची साडी खूप सुंदर आहे हो, असं म्हणते आता सायली. बघा आता प्रेक्षक हो, सायली किती मूर्ख आहे ते बरोबर एक्सपोज झाली असते आता प्रिया. पण हिने अश्विनला परत सांगूच नाही दिलं. म्हणजे सायलीचं असं का दाखवलंय कॅरेक्टर, म्हणजे समजतच नाहीये. म्हणजे प्रिया पकडली जाते म्हणताच विषय बदलते आता सायली. दरवेळेला असंच होतंय आणि ती क्रिमिनल प्रिया काय माहित काय काय करेल अजून पुढे जाऊन. तर आता सायली फालतू टाइम वेस्ट करते आता प्रतिमासोबत आणि म्हणते की कुठून घेतली तुम्ही ही साडी, असं वगैरे विचारते. मला नाही माहित, हे सगळं समोरच बघते, असं म्हणते आता प्रतिमा. पण सगळ्यांना कळतं हे काय विचित्र विचारते सायली म्हणून. सगळेजण शॉक्ट होतात, हा काय प्रश्न मध्येच म्हणून. सुमन काकू बरोबर, त्यांची चॉईस अगदी छान आहे हा, असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन सुद्धा मुंडी हलवतोय काय म्हणून तिच्याकडे बघून. तर आता इकडे मैपत आणि नागराजला दारू पीत बसलेलं दाखवलंय. मला ना असं वाटतंय की ती रेती असते ना, ती मी माझ्या मुठ्ठीत धरून बसली आहे आणि ती पोटाच्या मधल्या गॅपमधून निष्ठून खाली पडत चालली आहे, असं म्हणतो आता नागराज महिपतला. 25 वर्षापासून स्वप्न बघतोय मी, दादाच्या सगळा पैसा, दादाचा एकूण एक पैसा माझ्या नावावर व्हायचा याची, असं म्हणतो नागराज. काय झालं 25 वर्षात, काय नाही, असं म्हणतो आता नागराज. झालंही असतं बरं का, माझं स्वप्न खरं झालंही असतं, असं म्हणतो नागराज. पण ह्या विलास मर्डर केसनी वाट लावली सगळी, असं म्हणतो आता नागराज. तुमच्या स्वप्नांचं सोडा हो नागराज सेठ, असं म्हणतो आता महिपत. हे तर माझ्या मुलगीला मी केसमधून सोडवण्यासाठी 2 वर्षापासून हातापिटा करतोय, असं म्हणतो महिपत. सगळीकडे तो अर्जुन सुभेदारच जिंकायला लागलाय, असं म्हणतो आता महिपत. आणि आता दारूची बाटली फोडतो.
आता ती बाटली जी त्यांनी फोडलेली असते ना त्याची एक काच घेतो आणि म्हणतो त्याला बघून की नागराज सेठ ही काच जर त्या अर्जुन सुभेदारच्या पोटात खुपसली तर असं म्हणतो आता महिपत नागराजला. त्याला मारून टाकलं तर सगळा मामलाच फिटून जाईल असं म्हणतो महिपत. नाही वकील ना केस ना जेल खुपसू का असं म्हणतो होता महिपत. काहीतरी असलं करू नको फालतू असं म्हणतो होता नागराज. नाही 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 मी खुपसणार असं म्हणतो आता महिपत. ती विलास मर्डर केस आहे ते राहील तशीच आणि तू जाशील तुझ्या पोरगीसोबत जेलमध्ये असं म्हणत होता नागराज. आजपर्यंत इतके खपावले पण कुणाचीही ताकद नाही पोचली माझ्यापर्यंत, हिंमत नाही झाली माझ्यावर काय पण करायची असं म्हणतो महिपत. अर्जुन सुभेदार हे वेगळं प्रकरण आहे, त्याचं मर्डर नाही पसरणार तुला असं म्हणतो नागराज. काय बोलतोय असं म्हणतो नागराज. तर आता अर्जुन आणि सायली आपल्या खोलीमध्ये येतात. तर मग आता अर्जुन म्हणतो तू टॉपिक चेंज केलंस हे कळलं मला खाली असं म्हणतो तो. पण आय एम शुअर काहीतरी सिरियसच झालं असेल, त्याशिवाय पूर्णाजी सगळ्यांसमोर तन्वीला असं नाही बोलणार असं म्हणतो अर्जुन. ती आजकाल खूप खोटं बोलायला लागली आहे. झालं होतं काहीतरी नेहमीसारखंच असं म्हणते आता सायली. तुम्ही नका ना ह्यात पडू असं म्हणते सायली. आणि मी मगाशी म्हणाले ना आता सगळ्यांना खऱ्या खोट्यातला फरक कळायला लागलाय आणि आता तुमची बायको सुद्धा गप्प बसत नाही ना असं म्हणते आता सायली. प्रियाची सगळी कारस्थाना तिथल्या ते गुढी पाडते एवढंच असं म्हणते सायली. माझ्या बायकोची हुशारी मी मगाशी तिथे पाहिलीच असं म्हणतो होता अर्जुन. जेव्हा सोन्याचा तुकडा तन्वीच्या हातात होता तेव्हा खरंच मी खूप घाबरलो होतो असं म्हणतो होता अर्जुन. पण तू परफेक्टली मॅनेज केलंस असं म्हणतो अर्जुन. तेवढी हुशारी तर मी दाखवायलाच हवी ना असं म्हणते आता सायली. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची बायको शोभायला हवी ना मी असं म्हणते आता सायली. हल्ली तर कोर्टामध्ये मला असं वाटतं की मी सायली अर्जुन सुभेदाराचा नवरा शोभायला हवा असं म्हणतो तो. बरं आता एकमेकांची कौतुक करण्याची स्पर्धा नको असं म्हणते सायली. त्या दागिन्याबद्दल प्रियाला संशय आला नाही ही महत्वाची गोष्ट आहे असं म्हणते आता सायली. तुम्ही तो सोन्याचा दागिना भिंगातून बघितला का असं विचारते सायली. तर मग आता अर्जुन म्हणतो मी ऍक्च्युली तेच करणार होतो पण जे ज्वेलर्स माझ्या ऑफिसमध्ये आले होते त्याने ऑलरेडी ते केलंय असं म्हणतो तो. आणि त्यांनी तो दगड आणला होता त्यावर घासून सुद्धा पाहिला असं म्हणतो अर्जुन. पण त्यांच्याकडे अजून सुभेदारांची नजर नाहीये ना असं म्हणते ती. त्यांना फक्त सोनं दिसलं असेल, एखादी गोष्ट त्यांच्या नजरेतून चुकली असेल तर किंवा ती त्यांना महत्वाची वाटली नसेल असं झालं तर असं म्हणते सायली. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये दाखवलंय की अर्जुन मायक्रोस्कोप घेऊन बघत असतो आता तो दागिना. तर मग आता तो म्हणतो की ह्याच्यावर लिहिलेलं आहे की CJK95 हा तर हॉलमार्कचा नंबर असेल, म्हणजे ज्या दुकानातून ही ज्वेलरी बनवली गेली आहे तिकडचा नंबर असेल असं म्हणतो तो. CJK चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर असं त्याला इन्फॉर्मेशन कळते आता गुगल केल्यावर. हा जो काही दागिना आहे तो आपल्या अद्वैतच्या दुकानात बनवून गेला असेल असं म्हणतो होता अर्जुन. आश्रमात हा पेंडेंटचा तुकडा मिळालाय असं म्हणतो होता अर्जुन आणि दाखवत होता अद्वैतला. ह्याच्या पाठीमागे आता एक हॉलमार्क पण आहे CJK95 म्हणून असं म्हणतो होता अर्जुन. मग आता मायक्रोस्कोप अद्वैत सुद्धा बघतो. हे CJK तुमच्या दुकानाचा हॉलमार्क आहे असं म्हणतो अर्जुन. तर मग हे कुणी विकत घेतलं ह्याचा रेकॉर्ड तर असेलच ना तुमच्याकडे असं म्हणतो अर्जुन. तर आता रिकेप सुद्धा इकडेच संपतो. तर प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग होणार आहेत येणाऱ्या एपिसोड्स. तर मग ह्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.